श्रीकांत मुळीक अर्थात आपल्या सर्वांचं मेरवाडीचं चीकू करतोय सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील स्पर्धा पाहतात. अगदी सांगायला निश्चितपणे अभिमान वाटतोय. अगदी आपल्याच या विभागातून बिलॉंग करणारा प्रशांत पुजारी आज तो चेन्नई या ठिकाणी समालोचन करतोय. तो देखील ही स्पर्धा पाहतोय. त्याला देखील उत्कंठा लागली आहे या स्पर्धेची. अगदी प्रशांत पुजारी हे देखील आमच्या समोर जोडलेत. अगदी आपण पाहतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ते ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आज चेन्नई या ठिकाणी ते समालोचन करतायत. त्याला दोन्ही संघांनी 12 खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. अगदी आपण पाहतोय अण्णा माळी यांचा संघ आरके रोड लाईन्स, त्याच्यामध्ये अक्षय सरोदेचा बोलबाला आपण पाहायला. त्यांच्या विपक्षामध्ये पाहतोय किराणा निधी किराणा स्टोर्स. अगदी निधी किराणा या टीमला पाहतोय गणेश अनुसे या टीमचे ओनर्स पॅकर्स आहेत. त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्या विपक्षामध्ये आरके रोड लाईन्स, त्याच्यामध्ये अण्णा माळी यांची टीम पाहायला मिळते आहे. तर मॅचला सुरुवात होते. निधी किराणा या टीमची सलामीची जोडी. पंच अंपायरचं कॉल, गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय आरके रोड लाईन्स टीमचा गोलंदाज. इथे पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली आहे. बॅटर बॅक टू डकआउट झालाय. पहिल्याच बॉल वरती बॅटर आपण पाहायला. आदर्श भोसलेला पाहतोय. गणेश अवताडे या ठिकाणी आउट झाला. बघा दोन्हीही बंधू आपण पाहतोय. अगदी आपण रामायणामध्ये राम लक्ष्मणाची जोडी पाहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण हार्दिक पांड्या, कुणाल पहांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाणला पाहिलं. आणि अगदी या यश प्रीमियर लीग मध्ये आदर्श भोसले आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय अवी भोसले ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजच्या मार्कवरती अमर चोपडेला पाहतोय. यावेळेस चेंडू थोडासा खराब, जिथे पंचांनी जमिनीलगत दोन्ही हात समांतर केले आणि सांगितलंय हा चेंडू खराब आहे. जिथे एक धाव आणि एका धावेनं संघाचं खातं खुलं झालंय. इथे वाईड शॉर्कर, परंतु आउटसाइड धाव स्टंप. अगदी लांब लचक बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा वाईड. 2 धावा ऍड होतात. नवनाथ प्रत्येक वेळी पहिलं षटक घेऊन आला. तर यावेळेस थोडंसं अक्षय सरोदेनं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळते आहे. जिथे पुन्हा एकदा गोलंदाज बॅक टू बॅक तिसरा चेंडू हा खराब फेकतोय. वाईट प्रकारचा चेंडू. 3 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी दोघांमध्ये विचार विनिमय. अगदी आपण पाहतो म्हणतो ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. अगदी विचारांची विचारसारणी दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती केली. अगदी पाहायचंय मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी करावी लागेल. अगदी त्याच वेळेला वाईट शॉर्कर टाकला. इथे झालं काय, होतंय काय? अक्षय थोडासा ढिला पाहायला मिळतोय. बॉबी आणखीन एक चेहरा. जय श्रीराम प्रीमियर लीग निश्चितपणे त्या बॉबीनं गाजवलाय. 5 बॉल 5 निश्चितपणे बाउंड्री या ठिकाणी मारलेल्या. त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू राहिला होता बॉबी. बॉबीची देखील चर्चा होते. निश्चितपणे कळंबोलीचं भविष्य आहे, उभरता सितारा आहे. बॉबी देखील आपल्या या वयामध्ये आता मात्र चांगले क्रिकेट खेळतोय. तो बॉबीला देखील आपण पाहतोय. बॉबी असेल, त्यानंतर विराज असेल, असे अनेक खेळाडू आहेत. रबाडा अविरासारखा खेळाडू देखील पाहतोय. खेळपट्टीवरती धावा होत आहेत 5, 1 गडी बाद 5. जिथे अमर चोपडेला पाहतोय. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, बंदुकीतील गोळी निघावी ना, नुसती थड 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 करत चेंडू केलाय सीमा रेषा पार. चौकार. इथे पाहायला मिळतील 1-9. जिथे दांडी 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 गोल केली आहे. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. बत्त्या बत्त्या गुल. फलंदाज बॅक टू टेक आउट. बघा 2-9 आहेत. काही क्रीडा रसिक एन्जॉय देखील करतायत. तिथे षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतोय
आदर्श भोसलेला अजून देखील खेळपट्टीवरती पाहतोय. जो आदर्श कधीही काहीही करू शकतो, होत्याचं नव्हतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. 1-9 चेंडू झालेत 5. जिथे अमन चोपडेला पाहतोय गोलंदाजी करत असताना. तुम्हा आम्हा भारतीयांना ज्या खेळानं वेळ लावलं ना, त्याचं नाव क्रिकेट आहे. एका क्षणात झिरोचा हिरो करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि चेंडू फळीचं कुरुक्षेत्र, आणि या कुरुक्षेत्रामध्ये बाजी मारली या बॅटरनं. त्या बॅटरचं नाव आहे ओम. संघाची एकूण धावसंख्या एका षटकामागे आल्या 2-13. सुरुवात चांगली झाली आहे. जरूर 2 फलंदाज आउट झालेत, परंतु धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. 13ची सरासरी राखली आहे. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला हमजा खान मला सुचवतोय 52 धावा. तिरचुक 52. नवनाथ मग बाटेर आदर्श भोसलेकडे आपण कॅमेरामॅन फोकस करतायत. तो आदर्श भोसले पाठीमागच्या सामन्यामध्ये काय चमकला होता. आदर्श घेणारी फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. नाव जरूर आदर्श आहे, आदर्शपूर्वक कामगिरी करेल काय, कारण त्याच्या समोर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, परंतु तो गोलंदाज आता मात्र वेगावरचा नियंत्रण या ठिकाणी हरपलाय. नो बॉल घोषित केला. 14 धावा धावफलकावरती. इथे फुलटॉस. राम हसपेनं आज प्रभावित केलंय. अयोध्यामधले राम आम्ही पाहिले, इथे राम लक्ष्मणाची सारखी जोडी पाहिली. या टीम मध्ये रामला पाहतोय. इथे वाडीशरकर गरज होती का प्रश्न विचारला गेलाय. जरूर अगदी शेवटच्या काही क्षणाला बॅटचा फ्लो ओपन केला, बॅटीला ब्रश झाला, तिथेच डॉट चेंडू पाहायला मिळाला. कदाचित हा वाईट गेला असता, परंतु आदर्शची चूक ती आपल्याला पाहायला मिळते आहे. नवनाथ. इथे नवनाथचा पहा वेग. वेगाचा बेदा पहाशा. वेगावरती नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातीये. अंपायर लेग बाईज बघा वाद या गणेश लेग बाय ना गणेश. हा तर यस हा बॉल ऍड आहे. बॉल झाले 3च. 15 धावा. खेळपट्टीवरती ओमला पाहतोय. डावखोऱ्या प्रतीचा फलंदाज समोर. वेगाचा बेदा बादशाह, पण इथे मात्र बादशाह हा थोडाशी कामगिरी खराब करतोय. या खेळाडूला मी बादशाह नाव दिलाय, कारण त्याचा वेग, नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा असं सर्व काही पाहायला मिळालंय. नवनाथ या गोलंदाच्या माध्यमातून. इथे मात्र काय फटका सजवलाय ओम. आता ओमला या वेळेस ओम शांती ओम एवढंच म्हणावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आहेत. धावा आल्या नाहीये दुसऱ्या षटकामध्ये. इथे काय झालंय. फायपर मिळालाय. होय 1+4 5 पंजा मिळाला. दोनला 21. प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा आहे हे ओळखणं गरजेचं आहे. किराणा रिद्धी या संघानं चला यानंतरची मॅच असणार आहे रवी किरण ट्रान्सपोर्ट आणि राजवीर 11. तयार राहा. रवी किरण ट्रान्सपोर्ट त्यांचे संघ मालक आपण पाहणार आहोत. तर राजवीर 11 संघ यांनी देखील सज्ज राहायचं आहे. एच प्रीमियर लीग आज जर पाहायला कळंबोलीच्या प्रत्येक धावा अक्षय होत आहेत. हमजा धावा किती झालेत. 21 21 बघा 21 धावा झालेत. षटक क्रमांक हमजा खान आपण पाहतोय अगदी दुसरा आहे.
जिथे प्रत्येक सामन्यामध्ये नवनाथ पहिलं षटक घेऊन येत होते, परंतु इथे अक्षयने थोडीशी चूक केली कदाचित. इथे पहिलं षटक नव्हे तर दुसरं षटक दिले. ओ हो, काय चेंडू फेकलाय. अगदी मोठ्या मॅच मध्ये तर हा चेंडू ना असा असता, अगदी डोळ्यासमोर फुंकार मारत, कानाखाली शिट्टी वाजवत एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू पाहायला मिळाला. इथे झालं काय, षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकामागे धावा आल्या 2/21. दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी आल्यात. पहिलं षटक जरूर महागडं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा फक्त पाहतोय 8. तिसरं षटक घेऊन आलाय सोहता संघनायक अक्षय सरोदे. आणि अक्षय सरोदेला खेळपट्टीवरती पाहतोय. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. बॅटिंग करत असताना स्वतःच्या नावावरती अर्धशतक ठोकलं. ओहो, काय चेंडू फेकलाय. या खेळाडूची चेंडू फेकण्याची पद्धत पहा. अगदी थोडासा आउटस्विंग देखील पाहायला मिळतोय. 2/22 षटक क्रमांक 3 चालू असताना निल्सन आकडा 2-2-2-2 ऑन स्क्रीन वरती तुम्हाला फक्त 2चे आकडे पाहायला मिळतील. इथे पाहतोय काय, अक्षय आलाय, तो येतोय. चर्चा चालू होती या मैदानावरती येत असताना अर्धशतक ठोकलं या वाघानं, परंतु इथे खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय. एसटी रक्षक धडपडला, पडला. इथे चेंडू अडवतोय चांगला. राम अजबेला पाहतोय. एक धाव ऍड, 23 लॉस फॉर 2 विकेट. 23 धावा फलकावरती. आदर्श भोसलेला आता मात्र हात खुले करावे लागतील. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू राहिले आहेत. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. प्रतिस्पर्धी आरके रोडलाईज हा संघ खूप मोठा आहे आणि या संघासमोर लढायचं असेल ना तर इथे लढवयावृत्ती दाखवावी लागेल. इथे झालंय काय, इथे मात्र बॉल गेलाय गर 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 भिंगरी गत भिंगरी चौकार. या चौकाराची संघाची एकूण धावसंख्या 2/27. अक्षयवरती आक्रमण करावं लागेल. अक्षयवरती आक्रमण करणं सोपं नाहीये, तो सोपं करावं लागेल. तो या संघाचं नेतृत्व करतोय. जर तुम्ही इतरांचे नेतृत्व करत असाल ना तर प्रथम स्वतःचं नेतृत्व करायला शिकणं गरजेचं आहे आणि तेच करावं लागेल मिस्टर 360 अक्षय सरोदेला. 27/2. फिल्डिंग मध्ये सजावट आपण पाहतोय. जशा जशा मॅचेस पुढे जातील तसे जसे हा ड्रामे पाहायला मिळतील. रंगत जंगत गंमत सर्व काही पाहायला मिळेल. आदर्श भोसले एक जबरदस्त खेळाडू आहे. इथे पॅडोस्विप केला, फसला तो संपला, थांबला तो संपला. इथे झालं काय, बॅटर आउट झाला. OUT फलंदाज बॅक टू डग आउट. सुजल ठाकुरला पाहतोय. ठाकुर के हात लंबे होते हैं. शोले चित्रपटामध्ये आम्ही पाहिलं. इथे झाले काय, सुजल आला, सुजल गेला, आले परत, गेले परत. डीजे इथे आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा मोहरा, दुसरा गडी गारद. रोहित या ठिकाणी खेळपट्टीवरती आलेत. काही मॅच मध्ये रोहित यांनी बॅटिंग चांगली केली आहे. ते रोहित हिटमॅन, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा रोहित शर्मा, भारतीय संघाला विश्वकप जिंकून देणारा रोहित शर्मा पाहिला. इथे आपण रोहितला पाहतोय. षटक जवळपास समाप्त होत आहे. 3 षटकामागे धावा आल्यात फक्त 27. या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त अक्षयनं 6. वाट बॉलिंग. गोल्डन षटक फेकलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अक्षयला पाहणार आहोत. पडवेल प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं. रॉयल संघातून खेळताना देखील सातत्यानं पाहिलं. त्याच्या नावावरती एक 2 व्हीलर बाईक, तो बायकर मॅन या मैदानावरती आपण पाहतोय. सर्वोत्तम कामगिरी करत असताना इथे झालं काय, होतंय काय, कदाचित मागच्या दाराची कडी लावली, म्हणजे मोरच्या दाराची कडी लावली आणि पाठीमागच्या दारातून चोरी करून गेला. कदाचित असं वाटलं होतं, कदाचित दांड्या गुळ झाल्या असत्या. राम असबे इथे टप्पा
पडल्यानंतर ठोकून दिला या बॉलला सीमेरेषेबाहेर. 4 धावन करता. 32 ला 4 पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. इथे फलंदाज बॅटर आपण पाहतोय ओम, शांती ओम. आता तेच म्हणावं लागेल. ओमला फटकेबाजी चांगली करावी लागेल. रामवरती आक्रमण करावं लागेल. इथे झालंय काय? होय, रामवरती आक्रमण केलंय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. अगदी अक्षयनं 2 बॉल मध्ये 2 विकेट काढल्या. तर राम असबेच्या गोलंदाजीवरती ओमनं 2 बॉल वरती 2 चौकार खेचले. 36 धावा धावफलकावरती. अमजा खान 36 धावा. 36 आपण पाहतोय. समालोचन करत असताना मी कित्येक वेळा म्हटलो की 36 गुण पाहायला जातात लग्न जमवताना. अगदी आपण पाहतो 36 या आकड्यांवरती संघ आलाय, पोहोचलाय. तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. निती किराणा. 4थं षटक चालू आहे जिथे आपण पाहतोय गोलंदाज राम असबेवरती आक्रमण केलंय. अशा प्रकारचे तुम्हाला चौकार खेचावे लागतील. कारण प्रतिस्पर्धी आरके रोड लाईन्स या संघामध्ये तोफखाना आहे. इथे बॅटरची कमी नाही आहे. इथे झालं काय? पंच बाहेर निघालेत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करतायत आणि दर्शवतायत इट्स अ कॉल वाईट. 37 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहतो राम असबे पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सज्ज होत आहेत. इथे उडवलाय समोरच्या दिशेला, परंतु 2 क्षेत्रक्षम पहा. शिवाचं रान थोडेसे दुखापतग्रस्त आहे. दुखापत झाली आहे. आपल्या टीमसाठी धाबा वाचवायच्यात. अगदी तेच करताना पाहायला मिळाले. 37 ला 4. चला व्हॅलेंटियर याला विनंती आहे, पाण्याची पूर्तता करायची आहे. बघा जास्तीचा का दुखापतग्रस्त असेल ना तर त्या खेळाडूंना मैदान सोडलेलं बरं. क्रिकेट हे आयुष्यभरासाठी नाही आहे. आपलं जीवन आपलं शरीर हे आयुष्यभरासाठी आहे. तर सो दॅट मला वाटतं तो खेळाडू कदाचित बाहेर देखील गेलाय. तर ना बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे ओम बरसू लागलाय. आणखीन एक फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. सिलिपॉन्डच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय चाटत पुसत जमिनीला. सीमा रेषा पार. बाबा पतंजली चौकार. इथे झालं काय? 4 ला 41. बॉल झाले 4. 2 बाकी आहेत. इथे आक्रमण करावं लागेल. प्रतिहल्ले चढवावे लागतील. इथे आणखीन एक आउट ऑफ द स्पार्क. या चेंडूवरती विकेट. दाजी आले. दाजी चर्चेचा नाव आहे. भले एक चेंडू खेळणे का होईना दाजी आलेत. दाजीच्या हातामध्ये पाठीमागची मॅच होती त्यावेळेस दाजी काही करू शकले नाही आहेत. यावेळेस दाजीला 1 बॉल भेटणार आहे. 1 बॉल वरती दाजी नेमके करतील तरी काय? दाजी आपल्याला माहिती आहे सर्वांचे लाडके दाजी असतात. इथे दाजी आलेत. वा चांगला या ठिकाणी दाजीनं मारला, पण मारला तर खरा पण दाजी पोहोचू शकले नाही आहेत. इथे पहिलं मगाशी देखील सांघिक स्वरूपामध्ये आउट झाले रनआउटच्या स्वरूपात. इथे देखील दाजी पुन्हा एकदा ती सिच्युएशन, तीच रिॲक्शन, तोच रिप्लाय पाहायला मिळाला. 41 झालेत. 42 धावांचं आव्हान. तर नेक्स्ट कॉल चला. राजवीर 11 संघाचे संघनायक आणि रवी किरण ट्रान्सपोर्ट. बघा आणखीन एक आरके रवी किरण ट्रान्सपोर्ट. मला तर रवी किरणचा लोगो पाहायला नाही. एकीकडे समर्थ आणि एकीकडे काय नाही, एकीकडे स्वराज आणि एकीकडे संग्राम आहे. आणि तिथे तुम्हाला एक टेम्पो भेटेल पाहायला. जबरदस्त. या ठिकाणी ज्याची संकल्पना कोणाची असेल ना त्याला खरं तर सलाम आहे. ओके जबरदस्त लोगो बनवलाय. चला टॉससाठी या ठिकाणी तुम्ही आपण टॉससाठी यायचं. राजवीर 11 संघाचे संघनायक आलेत. चला रवी किरण ट्रान्सपोर्ट 42 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल 42.
चला माऊली ट्रान्सपोर्टचे ओनर शशिकांत खताळ साहेबांना विनंती आहे आपण आमच्या टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. चला खताळ साहेब या, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहतोय. यानंतरचे मॅच आणखीन एक बिग मॅच, मोठी मॅच तुमच्या भेटीला येणार आहे. राजवीर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत रवी किरण. चला रवी किरण संघाचे संघनायक, रवी किरण संघाचे संघनायक. चला राजवीर 11 संघाचे संघनायक तुमची वाट पाहत आहेत. इथे मॅचला सुरुवात झाली आहे. चला शशिकांत खताळ साहेब पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं, टॉस झालेला नाहीये अजून. शशिकांत खताळ साहेब या. आता मॅच चला समोर, चला स्टेज वरती घ्या. जा दोन्ही, नाही ना तिकडे घ्या, कॅमेरा इकडे सेट केलाय. मुख्य मंचावरती घ्या. तरच टॉस तर तिकडे होईलच. तोपर्यंत आपण मैदानाकडे जाऊया जिथे एक जबरदस्त मॅच, 21 बॉल 37 धावांची गरज आरके रोड लाईन्स या टीमला पाहतोय. त्याच वेळेला आपण अक्षय सरोदेला पाहतो. आदर्श भोसले आणि अक्षय सरोदे हे बॅटल, आणि इथे झालं काय, बीट झालाय अक्षय जरूर, परंतु आदर्शचं कमबॅक पहा. या अगोदरच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट. व्हॉट बॉलिंग, व्हॉट कमबॅक. आदर्श भोसले नाव चर्चेचं आहे, अगदी आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. वा काय गोलंदाजी करतोय, कारण प्रतिस्पर्धी खूप मोठा खेळाडू आहे, ज्यानं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे अगदी आपल्या कमी वयामध्ये पाहिलेत. तो खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये आदर्श भोसले काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त आहे. यावेळेस पुन्हा एकदा आदर्श, अक्षय तो आदर्श गोलंदाजीच्या मार्क वरती. इथे पुन्हा एकदा अक्षयला तिसरा बॉल डॉट फेकलाय. आदर्शची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त आणि अफलातून गोलंदाजी. इथे पहा आदर्शनं फक्त 5 धावा दिल्यात. काय जबरदस्त आणि अफलातून गोलंदाजी. मुख्य मंचावरती आपण पाहतोय 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. खताळ साहेबांना पाहतोय, एकीकडे राजवीर आणि दुसरीकडे पाहतोय रवी किरण ट्रान्सपोर्ट. रवी किरण या संघाने टॉस जिंकलाय, बॉलिंग घेतली आहे. तुम्हाला अशी निर्णय झटक्यात देता येणं गरजेचं आहे. इथे ओ हो शॉट, शॉट काय जबरदस्त, थोडेसे वाकले त्यानंतर या फेकून दिलं या चेंडूला सीमारेषे बाहेर. बॅटिंग चांगली करतायत राम असबे, नाव तर खूप चांगलं आहे. रामला पाहतोय, दुसरं षटक चालू आहे. 9 धावा 17 बॉल 33 धावांची गरज. मॅच चांगली होणार, दोन्ही टीमला ही सामना जिंकायचा आहे. एकीकडे पाहतो रोहितला गोलंदाजी करत असताना इथे झालंय काय, चाललंय काय, होतय काय. चांगले चेंडू फेकावे लागतील. 1 धाव ऍड 10. इथे राम चांगली फलंदाजी करतोय. अगदी त्याच वेळेला बघायचंय पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांनी दर्शवलंय, ऑन स्क्रीन वरती लोगो येतोय OUT आउट. ऑन स्क्रीन राम हसबेला पाहतोय, थोडासा तो हताश आहे, काहीतरी सांगतोय. 10 झालेत, येणारे बॉल 16, विजयासाठी 32. इथे अक्षय सरोदे हा काटा दूर करावा लागेल. निधी किराणा या टीमला तो एखाद्या काट्याप्रमाणे टोचतोय, तो काटा दूर करावा लागेल. इथे पाहायचं आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय, सीमारेषे पार, चौकार. 15ला 28. अक्षय पुन्हा एकदा बॅटिंग चांगली करतोय. 15ला 28.
आपण पाहतोय 14-1 षटक क्रमांक 2 चालू असताना इथे पहा थोडासा बाहेर आहे, थोडासा नव्हे तर जास्तीचा बाहेर. एक बॉल एक धाव ऍड. 15-27. महत्वाची विकेट. इथे विकेट आली आहे कुणाची? अक्षय सरोदेची. व्हॉट कमबॅक, व्हॉट बॉलिंग, व्हॉट परफॉर्मन्स रोहित. वा 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 वा, काय गोलंदाजी केली जाते रोहितच्या माध्यमातून. हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये रंगत. येणारे 14 विजयासाठी 27 धावांची गरज. हो, मॅच चांगली रंगू लागली आहे. पैसा वसूल मॅच. ज्ञानेश्वर साबण फिल्डिंग केली, बॉल अडवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. ओनर त्यांचे ओनर्स गणेश अनुसे यांच्याकडून आहेत. पण रोहित काय चमकलाय. इथे पहा विकेटच्या अंतिम चरणामध्ये मजा येऊ लागली आहे. 13-27. 13-27 पाहतो राजन सोना खेळपट्टीवरती. इथे झालंय काय? वा, काय बॉलिंग केले रोहित ने, कमबॅक केलंय. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान से होती है, हौसलों से उड़ान से होती है. रोहित ने काय गोलंदाजी केली आहे. येणारे 12 विजयासाठी 27 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. रोहितचं प्रकरण पहा, 10 धावा दिल्या. इथे त्यानं विकेट मिळवल्या 2. 12 बॉल 27 धावांची गरज. अक्षय सारखा काटा दूर केलाय. तिसरं षटक, सामन्याला कलाटी देणारा षटक फेकावं लागेल. आता गोलंदाज आहे तो, बॉलर आहे तो. हो, आपण पाहतोय. चला, गोलंदाजचं नाव ओम. ओम आलाय खेळपट्टीवरती. आपण अमर चोपडेला पाहतोय. इथे 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 झालं तरी काय, होतंय तरी काय. ओ दाजी दाजी, अरे देवा, हे तुम्हाला बघायलाच मिळेल. दीपकजी तुपी गेलं, तेलही गेलं, हाती राहिलं घोपड. काय झालं काय. राजन सोनानं 2 धावा काढल्या. स्ट्रायकिंग हेडचा फलंदाज पळालाच नाहीये. आणि तिकडे काय झालं क्षेत्रक्षणामध्ये भांडण. तू धरू मी धरू, तू धरू मी धरू. अगदी गावाकडे आपण गेलो ना कोंबडा धराधरी, तो प्रकार पाहायला मिळाला. एकही धाव नाहीये. 15-2. 11 बॉल 27 धावांची गरज. अमर चोपडेला पाहतोय खेळपट्टीवरती. इथे वा, काय फिल्डिंगचा नजराना. हो माय गॉड. एलआयजीचा नंबर 1 खेळाडू क्षेत्ररक्षक गणेश, काय फिल्डिंग केली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या गणेशसाठी. संघासाठी महत्वाच्या क्षणाला त्याची अफलातून फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. 10-26. का मॅच रंगली आहे. हमजा खान कभी गम कभी खुशी, कधी इकडे कधी तिकडे, कधी हसू तर कधी रडूला पाहतोय. का मॅच रंगली आहे. 10-26. जबरदस्तीने अफलातून मॅच आपण पाहतोय. ओम इथे गोलंदाजीसाठी आलाय. राजन सोडा यांना पाहतोय. इथे झालंय काय. आउट ऑफ द स्पार्क. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता अर्थात विकेट. हा कोणत्याही खेळाडूनं तर या ठिकाणी कॅच घेतली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहणार आहोत. तर या टीमचे ओनर गणेश अनुसे यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. अगदी त्यावेळेला
हो हो हो, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काय गरकड गिरके घेतली आणि दांडी दांडी गोल केली. फलंदाज बॅक टू डग आउट. इथे झालं काय, आले परत गेले परत. चेंडू समजलाच नाहीये. हालांकि देखा जाए तो विराज इस बल्लेबाज ने देखा बांद्रा और मारा अंधरा. यानी के मारना चाहते अमरावती गई बारामती विकेटों के जाकर एक गेंद. 8 बॉल 26 मैच रंगली है ऑन हॅट्रिक. ओम शांती ओम. ओम गोलंदाजी करतो. येस यो हो, या स्पर्धेतील पहिला खेळाडू, या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा ओम. ओम ओमला पाहिलं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ओमचं देखील स्वागत करायचं आहे. या स्पर्धेतील पहिला खेळाडू. प्रतिस्पर्धी संघ खूप मोठा मानला जात होता, परंतु इथे झालं काय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. 7-26 का मॅच रंगली आहे. जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होणं गरजेचं आहे. अगदी अजून देखील हार मानण्यास तयार नाहीये आरके रोडलाइन्स. तो देखील लढणं जाणतो. इथे नवनाथला देखील समजला नाहीये बॉल आला कुठून गेला कुठून. षटकांचा खेळ संपला. 3 षटकामागे धावा आल्यात फक्त 16. येणारे 6 विजयासाठी 26 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 8, पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये 3 विकेट आणि फक्त 1 धाव. चौथ्या षटकामध्ये धावांची गरज आहे, ती मात्र 26. सुजल ओ व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. मॅच नाहीये, कॅच ऑफ द टुर्नामेंट. 500 तर मिळालेत. आता 500 नेमके द्यायचे कोणाला. एखाद दोघांना 500. हो, गणेश अणुसे या टीमचे ओनर, संघ मालक निधी किराणा. बघा, किराणातून खूप काही कमवलंय. आज ही कमवलेली संपत्ती खेळाडूंवरती घालवण्यासाठी आलेत. प्रत्येक कॅच साठी त्यांनी मोजलेत 500 रुपये. गणेश अणुसे यांना आपण पाहतोय, संघ मालक. इथे त्यावेळी आपण पाहतोय धावांची गरज. 4 बॉल 22 धावांची गरज. इथे औपचारिकता फक्त बाकी आहे. 3-21. नवनाथ आलाय, नाथांचा नाथ नवनाथ. फोडला बॉल, गेला बाहेर. इथे फोडला नाहीये, फटका तसा सजवला होता. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. जरूर या ठिकाणी औपचारिकता बाकी आहे. निधी किराणा स्टोअर्स, प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण ही स्पर्धा तुम्ही रन रेट वरती तुम्ही क्वालिफाय होणार आहे. प्रत्येक चेंडू तुमचा खूप महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट चेंडू. 1 बॉल शिल्लक. नवनाथसाठी हा देखील खूप महत्वाचा बॉल. इथे विकेट, हा विकेट काउंट केली जाईल, कारण विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. तर निधी किराणा टीमचा शो प्लेयर ऑफ द मॅच हमजा. 10 बॉल 17 रन केले आणि मॅच मध्ये म्हणजे बॉलिंग मध्ये 1 ओव्हर